ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महिला दिनाचं औचित्य साधून कलानगर जेल रोड नाशिक रोड नाशिक कलानगर महिला मंडळ वर्धापन दिनानिमित्त फन फेअर 26 एप्रिल सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फन फेअर कार्यक्रमाचे आणि मनोरंजन, खेळ, खाण्याचे पदार्थ, वस्तू, कपडे, कॉस्मेटिक्स, उन्हाळी वाळवण, थंड पेय आदी स्टॉल्स लावण्यात आले. कलानगर परिसरातील नागरिकांनी खाण्याच्या पदार्थांचा आनंद घेतला. सर्व स्टॉलधारकांनी आणि नागरिकांनी प्रदर्शन स्टॉलचा, फनफेअर आणि आनंद मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. आणि हा उपक्रम माझ्या दृष्टीने खूप चांगला वाटतो आहे आणि 2-4 महिन्यातून हा व्हायला पाहिजे. या पद्धतीचं मी त्यांना सजेशन देऊ इच्छितो. या ठिकाणी बऱ्याचशा घरगुती ज्या वस्तू असतात, महत्त्वाच्या ज्या असतात, तर त्याचे स्टॉल्स बघितले मी. खेळण्यापासून तर कपडे असतील किंवा आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याचे स्टॉल्स होते. आणि महिलांनी जो त्याबद्दलचं जे मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचा जो प्रतिसाद जो दिसला तो खूप चांगला वाटला. त्याचप्रमाणे खाण्याचे पण जे पदार्थ आहेत ते खूप स्वादिष्ट होते. सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे घरी आज जाऊन कोणाला काही करायचं नाही आहे आणि खाण्याचा पण इथेच आस्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी खरंच त्यांचे सगळ्यांना म्हणतो की त्यांनी जे परिश्रम घेतले या ठिकाणी, आणि माझ्यामध्ये 30-35 स्टॉल्स लागलेले आहेत खाण्यापासून तर इतर ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दलचे, ते खूप चांगले झालेलं आहे. माझं इन्स्टंट सरबतचं स्टॉल आहे. मी हे फ्लेवर सगळे घरी बनवते. होममेड प्रोडक्ट आहे. मी घरून पण सेल करते. तर मला इथे छान रिस्पॉन्स भेटला. मी तिथे 20 रुपीजला ग्लास पण ठेवला आहे सेल करायला. तर माझे 100 ग्लास आतापर्यंत सेल झाले आणि पॅकेट पण बऱ्यापैकी सेल झालेले आहे. खूप छान रिस्पॉन्स भेटला. थँक्यू. मॅडमने ज्याप्रमाणे इथे कलानगरमध्ये स्टॉल एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी दरवर्षी करावं ही आमची इच्छा आहे. कारण की आम्हाला रिस्पॉन्स छान आला आहे. आम्ही दरवर्षी इथे नक्की येणार आहे. 26 एप्रिल रोजी आम्ही तो आनंद मेळा या स्वरूपात करत आहोत. आम्ही 2012 पासून अनेक प्रकारे महिला मंडळाचे कार्यक्रम जे आहेत ते घेतले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये म्हणजे महिलांच्या कलागुणांना चालना देता येईल, ज्या गृहिणी आहेत त्यांना बाहेर कसं काढण्यात येईल, मग ते पिकनिक स्वरूपात असेल, व्यवसाय स्वरूपात असेल किंवा धार्मिक पद्धतीत असेल, तर त्यांच्या कलागुणांना जिथे वाव मिळेल त्याच्यासाठी हे मंडळ कार्यरत असतं. ह्या मंडळातर्फे आम्ही सामाजिक उपक्रम देखील म्हणजे स्वच्छता असेल, गार्डनचे झाडं लावणे असेल किंवा सांस्कृतिक याच्यामध्ये नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, यामध्येही महिला मंडळाचा अग्रेसर सहभाग असतो. आनंद मेळा आम्ही बनवलेला आहे तर त्यालासुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. जॉगिंग ट्रॅकवर आम्ही पहिल्यांदाच घेतला आहे, पण आज तुम्हाला दिसेल की किती लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी होऊन आणि प्रतिसाद दिलेला आहे. तर असेच विविध कार्यक्रम आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न करत राहू. कलानगर महिला मंडळ 2014 पासून चालू केलेली आहे. आज तर काय व्यवस्थित अशी नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि दरवर्षी गणेश उत्सव आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम, पठण आणि दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी आपण काही फन फेअर, मेळावा असे सगळे आयोजित केले जातात. आणि दरवर्षी हे नियम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने योजित आहे. कलानगर महिला मंडळ जेल रोड नाशिक रोड यांच्यातर्फे दिनांक 26 एप्रिलला आनंद मेळा आयोजित केला होता. यावेळी खाद्यपदार्थ, वाढविण्याच्या वस्तू, कॉस्मेटिक्स, ड्रेस, कुर्ती, साडी, क्लिनिंग प्रोडक्ट, बेकरी पदार्थ आदींचे स्टॉल लावले होते.
यावेळी दुर्गराज ॲडव्हेंचर क्लबच्या संचालिका आणि गिर्यारोहक ज्योती उगले यांनी नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्प हा ट्रेक केला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार मंडळाच्या अध्यक्षा दीपाली पर्वतीकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी IMA प्रेसिडेंट डॉक्टर सारंग दराडे, डॉक्टर सुनीता दराडे, श्री आणि सौ मिस्त्री हेही उपस्थित होते. मंडळाचे सदस्य सुरेखा पेखळे, मीरा तुंगार, ज्योती प्रधान, वंदना बर्डे, सुशीला तांबे, शैला झवर, शैला क्षत्रिय, लक्ष्मी क्षत्रिय, सुरेखा वारुंगसे, सुनीता पाटील, मंगल आडके, मंगल ठाकरे, सविता म्हस्के, सुनीता गोखले यांची उपस्थिती होती. मनात कुठलीही भीती न ठेवता जर तुम्ही काही करायचं ठरवलं तर नक्कीच करू शकता. म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प असो किंवा अन्नपूर्णा बेस असो किंवा मकालू असो किंवा योत्से असो, लोत्से असो, बरेच असे पीक आहेत की ते अजून बरेच जण घाबरतात, करू की नको, होईल की नाही. पण असं न करता मी आता एव्हरेस्ट बेस कॅम्प जो केला त्याच्यामध्ये फॉरेनर्स होते, खूप वयस्कर म्हणजे वयाने मोठे असणारे लोक तिथे मला भेटलेले होते. पण ते इतके छान एका रिदममध्ये चालत होते की ते बघून मला असं वाटलं की माझं म्हातारपण असं असावं. आणि माझ्याबरोबर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा माझे आप्तेष्ट किंवा जवळचे जे लोक आहेत त्यांनी पण असंच जगावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि असे छान फिट राहा, मस्त हेल्दी राहा आणि हेल्दी खा.